आपण चौकशी लावली, तुम्ही काय सांगा? आणि सर, याला जोडून असं विचारतो की जे नेते आहेत, आमदार आहेत, कोणत्याही पक्षाचे असो, त्यांच्या आश्रमशाळांकडे अधिकारी तेवढं लक्ष देत नाही अशी तक्रार आहे. दिनांक 10 तारखेला सकाळी तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली येथे अनुदानित आश्रमशाळेमध्ये अतिशय गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली. त्या घटनेमध्ये आमच्या 3 मुली मृत्युमुखी पडल्या. 3 मुलींचा उपचार सुरू आहे. यानंतर एक GMC येथे भरती असलेल्या मुलीपर्यंत जाणार, तिच्याशी चर्चा करील, नंतर सरळ गडचिरोलीला जाणार आहे. परंतु अतिशय गंभीर बाब आहे. 1992 पासून अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे आणि त्या आश्रमशाळेमध्ये तेव्हापासून तर आतापर्यंत मुलींना झोपण्यासाठी बेडची व्यवस्था नसावं याबाबत चिंता आणि चिंतन निश्चित केलं गेलं पाहिजे. गडचिरोली जिल्ह्याचे नेते आणि 3 वेळा आमदार, एकदा खासदार, राज्यमंत्री आदिवासी विकास विभागाचे राहिले. त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. परंतु मी जबाबदारी सांगतो, 2017ला एक ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून सर्वे झाला होता आणि कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेटमध्ये सूचना दिल्या. ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून चौकशी करून अहवालाच्या माध्यमातून दोन्ही याची तुलना करून 3 महिन्याच्या आत ज्या ज्या संस्थेमध्ये सुविधेचा अभाव आहे त्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल. अनुदानित आश्रमशाळा त्यांच्या बंद करण्याचा निश्चितच, ज्या ठिकाणी मुलामुलींना अध्ययनासह सुविधेचा अभाव त्या निश्चित बंद करून अशा प्रकारचा निश्चय आदिवासी विकास विभागाने घेतलेला असल्यामुळे